तर राज्यात आज अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। संपूर्ण आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता। मुंबईत आज तुरळक पावसाच्या सरी कोसळणार, हवामान विभागाचा इशारा। तर ठाणे, पालघर, रायगड मध्येही पावसाचा अंदाज। विदर्भातील चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना आज मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपिटीचाही इशारा देण्यात आला होता। रात्रीपासूनच नागपूर परिसरात मोठा पाऊस। सोलापूरमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। सोलापूर अक्कलकोट मार्गावर पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा। जालन्याच्या घनसावंगी, बदनापूर, अंबड तालुक्यात अवकाळी पाऊस। ज्वारी, गहू आणि उन्हाळी मका पिकाचं नुकसान, पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। बुलढाण्याच्या चिखली, नांदुरा, मोताळा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान। नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान। गंगापूर, ठाणेपाडा परिसरातील 200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज। वाशिम जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा हळद पिकाला फटका। रिसोड बाजार समितीतील हळद पावसात भिजली। ही हळद बाजार भावानुसारच खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अवकाळी आणि गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या पिकावर मोठा परिणाम। प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ मदत करण्याची मागणी। राज्यभरात अवकाळी पावसाचं सावट। नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोते धान्य भिजलं।